नमस्कार मित्रांनो, आज आपण एका खूप महत्त्वाच्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे हजारो नाही तर लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य बदलू शकते। सरकारने इंजिनिअरिंग डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी सरकारी स्कॉलरशिप जाहीर केली आहे आणि यामुळे तंत्रशिक्षणाची दारे आता खरंच सर्वांसाठी खुली होऊ शकतात। पण प्रश्न असा आहे की ही स्कॉलरशिप नेमकी कोणाला मिळणार, अर्ज कसा करायचा आणि यामुळे खरंच गरीब विद्यार्थ्यांना फायदा होणार का? चला सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया। आपल्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात 10वी नंतर अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग डिप्लोमा करायचा विचार करतात, पण सर्वात मोठी अडचण काय असते ती म्हणजे फी। परंतु खाजगी पॉलिटेक्निक कॉलेजची फी दरवर्षी 40,000 ते 70,000 रुपये असते। त्यात पुस्तकं, हॉस्टेल, प्रवास, इतर खर्च धरले तर शिक्षण खूप महाग पडतं। म्हणून अनेक हुशार विद्यार्थी पैशाअभावी शिक्षण सोडतात। हेच थांबवण्यासाठी सरकारने ही स्कॉलरशिप योजना आणली आहे। मग ही योजना काय देणार ते पाहूया। या निर्णयानुसार इंजिनिअरिंग डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारकडून स्कॉलरशिप दिली जाणार आहे। यामध्ये ट्यूशन फी मध्ये सवलत, काही विद्यार्थ्यांची पूर्ण फी सरकार भरणार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना विशेष मदत, मुलींसाठी अतिरिक्त फायदे मिळू शकतात। याचा सर्वात मोठा फायदा कोणाला होणार? ग्रामीण भागातील आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना। इतका फायदा जर होत असेल तर यासाठी अर्ज कोण करणार ते पाहूया। त्या अगोदर सर्वांना एक विनंती होती की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, काही प्रश्न शंका असल्यास कमेंट करा व व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिपची माहिती मिळेल आणि त्याचं आयुष्य बदलू शकतं। कोण अर्ज करू शकतो? ही स्कॉलरशिप साधारणपणे खालील विद्यार्थ्यांसाठी असते: 10वी पास झालेले विद्यार्थी, इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी, सरकारी किंवा मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश, SC, ST, OBC, EWS, ओपनमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी। आता तुम्हाला कळाले असेल की यासाठी कोण अर्ज करू शकतो। आता सर्वात महत्त्वाचा भाग, स्कॉलरशिपसाठी अर्ज कसा करायचा